अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. बुधवारी 12 ऑगस्टला आलेली आहे आषाढ अमावस्या. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. आषाढ अमावस्या ही आपल्या हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाची अमावस्या मानली जाते, कारण या अमावस्येनंतर दुसऱ्या दिवशी लगेच पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात होते. आषाढ अमावस्येला दीप अमावस्या म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या अमावस्येच्या दिवशी पितरांचे पूजन केले जाते, तसेच दिव्यांची पूजासुद्धा या दिवशी केली जाते. या आषाढ अमावस्येच्या दिवशी आपल्या घरात जेवढे काही दिवे आहेत, जे आपण पूजेमध्ये वापरतो किंवा जे दिवे आपण सणावारांसाठी वापरतो, तर त्या सर्व दिव्यांची स्वच्छता करून त्या दिव्यांची पूजा केली जाते. या अमावस्येचा प्रारंभ 11 ऑगस्टला रात्री 1:53 होणार आहे आणि समाप्ती 12 ऑगस्टला रात्री 11:06 होणार आहे. त्यामुळे आषाढ अमावस्या ही 12 ऑगस्टला म्हणजेच बुधवारी साजरी केली जाणार आहे. हा दिवस पितृपूजन, पितृतर्पण, दीपपूजन आणि पवित्र स्नानासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आता बरेच लोक अमावस्येच्या दिवशी म्हटलं की खूप जास्त घाबरतात. अमावस्या दिवस हा वाईट आहे, परंतु अमावस्या हा दिवस वाईट नसून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. फक्त अमावस्येच्या दिवशी ज्या काही वाईट शक्ती असतात किंवा जी काही नकारात्मकता असते, तर ती इतर दिवसांपेक्षा या दिवशी जास्त प्रमाणात जागृत असते. आणि या अमावस्येचा प्रभाव जो आहे, तर तो खास करून घरातील लहान मुलांवरती किंवा आजारीन व्यक्तींवरती जास्त पडत असतो. आणि म्हणूनच आपण म्हणत असतो की अमावस्येचा दिवस हा वाईट आहे, परंतु खरंच पाहता महिन्यातून हा एक दिवस आपल्याला मिळत असतो. आणि या दिवशी जर आपण आपल्या घरात काही प्रभावी उपाय केले, तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं. आता आषाढी अमावस्या ही फक्त पितरांना समर्पित असते. या दिवशी पूर्वज हे पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणूनच त्यांच्यासाठी पितृतर्पण, श्राद्ध, पिंडदान करण्यासोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आपल्याला या आषाढी अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी एका ठिकाणी एक असा दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने पितरांचे आशीर्वाद मिळतील, पितृ तृप्त होतील आणि घरातील प्रखर पितृदोष, नजरबाधा, इडापिडा, दारिद्र्य हे दूर होईल. तर असा हा पितरांसाठी दिवा कुठे लावायचा आहे, कसा लावायचा आहे, कोणत्या वेळेला लावायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवर नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, तर हा उपाय आपल्याला परवा म्हणजेच बुधवारी आषाढी दीप अमावस्येला करायचा आहे. परवा नाही, उद्या संध्याकाळच्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर अगदी तुम्ही रात्री 11 वाजेपर्यंत पितरांसाठी हा दिवा लावू शकता. ज्या घरामध्ये अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी हा दिवा लावला जाईल, त्या घरातील प्रखर पितृदोष दूर होऊन त्या घराची, मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल. कारण हा दिवा जो आहे, तर तो आपल्या पूर्वजांना समर्पित आहे आणि पितरांच्या आत्मशांतीसाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहे. जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल किंवा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला पितृदोष लागलेला असेल, तर आपल्या घरात अनेक समस्या, अडचणी येत असतात. जसे की घराला पितृदोष लागलेला असेल तर घरामध्ये कोणतेही शुभकार्य निर्विघ्नपणे पार पडत नाही किंवा घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणं होत असतात. आपल्या घरातील मुलं हट्टीपणा करत असतात किंवा मुलं वाईट व्यसनी जातात किंवा आपल्या घरामध्ये लग्नाच्या वयाची मुलं मुली असतात, तर त्यांचा विवाह योग जो आहे तर तो सुद्धा जुळून येत नाही. अनेक वेळा आपण भरपूर प्रयत्न करतो, कष्ट करतो, परंतु त्या प्रयत्नांना आणि त्या कष्टाला यश जे आहे तर ते मिळत नाही. आपल्या घराची किंवा आपल्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती पितृदोष असल्यामुळे होत नाही. आणि म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये यांसारख्या समस्या असतील, तर हा उपाय जो आहे तर तो तुम्ही अवश्य करून पहा. तसेच जर तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास
होत आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घराच्या आजूबाजूला अशी जळाऊ वृत्तीची लोकं राहतात जी आपल्यासमोर खूप गोड बोलतात, परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट असतं, आपल्याबद्दल जे वाईट विचार करतात आणि आपलं वाईट कसं होईल यासाठी सुद्धा सतत प्रयत्न करत असतात किंवा त्यांच्या वागण्यातून आपल्याला नजरबाधा जी आहे तर ती सुद्धा होत असते. आणि जेव्हा आपल्याला किंवा आपल्या घराला नजरदोष लागतो तेव्हा आपल्या घराची प्रगतीमध्ये अडथळे येतात. आणि म्हणूनच जर असा शत्रू त्रास तुमच्या जीवनामध्ये असेल किंवा जर तुमच्या घराला तुम्हाला कोणाची नजरबाधा झालेली असेल तर हा उपाय जो आहे तर तो अवश्य करा. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला कणकेचा दिवा लागणार आहे. बघा, कणकेचा दिवा जो असतो ना तो सर्वश्रेष्ठ मानला जातो. अगदी सोन्या चांदीपेक्षाही कणकेच्या दिव्याला खूप जास्त महत्त्व आहे. आणि पितरांसाठी जेव्हा आपण काही उपाय करतो किंवा पितरांसाठी जेव्हा आपण दिवा लावतो तो अवश्य कणकेचा असावा. हा दिवा जो आहे तो तुम्ही बघा, व्हिडिओमध्ये मी मागच्या तुम्हाला सांगितलंच आहे कसा बनवायचा. गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी हळद टाकायची, गूळ टाकायचा आणि तो बनवायचा आहे. आता बघा, दिवे तयार केल्यानंतर 2 दिवे तुम्हाला घ्यायचे आहेत. दिवे उकडायची गरज नाही, फक्त कणकेचे दिवे तयार करायचे आणि त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात घालायची. मोहरीचं तेल आहे तर ते तेल घालायचं दिव्यामध्ये. मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल घातलं तरी चालेल. आणि नेहमी तुमच्या देवघरामध्ये दिवा लावता ते जरी तेल असलं तुमच्याकडे तरीसुद्धा चालेल. आणि या दिव्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी टाकायची, अगदी चिमूटभर. आणि पिवळी मोहरी नसेल, काळी मोहरी असेल तर तीसुद्धा तुम्ही टाकू शकता. त्यानंतर काय करायचं, थोडेसे काळे तीळ तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे आहे. अगदी 2 ते 3 काळे तीळ जे असतात तर ते तुम्हाला दिव्यामध्ये टाकायचे. त्यानंतर हे 2 प्लेट घ्यायच्या आहेत. प्रत्येक प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावरती आपल्याला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे. 2 प्लेटमध्ये थोडे थोडे तांदूळ घ्या आणि दोन्ही प्लेटमध्ये हे 2 दिवे जे आहेत तर ते आपल्याला ठेवायचे. त्यानंतर काय करायचं, पहिला दिवा हा तुम्हाला घ्यायचा आणि 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं, एक धूप घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला घरामध्ये जी दक्षिण दिशा असते तर त्या दिशेला तोंड करून हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केला की त्या दिव्यापाशी आपल्याला 1 ग्लास भरून पाणी सुद्धा ठेवायचं आहे. आणि तिथे हा जो धूप आहे तर तो सुद्धा लावायचा आहे. दक्षिण दिशा ही आपल्या पितरांची दिशा मानली जाते. या दिवशी जे आपले पितृ असतात तर ते पृथ्वी तलावर येत असतात आणि ती त्यांची दिशा असल्याने तिथे हा दिवा लावण्याने पितृ जे आहेत ते प्रसन्न होतात आणि आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळत असतात. आपल्या कुटुंबाला सुख संसाराचे आशीर्वाद आपले पितृ देत असतात. त्यामुळे दक्षिण दिशेला हा दिवा जो आहे तर तो आपल्याला लावायचा आहे. आता दिवा लावला की दोन्ही हात जोडून त्यांची जी आठवण आहे तर ती करायची, त्यांचं नामस्मरण करायचं किंवा ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा. त्यांना सांगायचं आहे, आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा, तुमचा आशीर्वाद सदैव आमच्यावरती राहू द्या. कारण बघा, आपल्या स्वामींच्या सुद्धा केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये, मठामध्ये एक गोष्ट सांगितली जाते, जर आपले पूर्वज आपल्यावरती नाराज असेल किंवा आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर अशा वेळी जर तुम्ही कितीही व्रत उपवास केले, पूजा केल्या किंवा देवाची सेवा केली, पारायण केलं तरी त्याला 0 फळ मिळतं. तर जर आपल्यावरती प्रसन्न असतील तरच आपल्याला देवांच्या सेवेचं फळ जे आहे तर ते मिळत असतं. म्हणून सर्वप्रथम आपल्या पितरांची पूजा करावी आणि मग देवतांची पूजा करावी असं सांगितलं जातं. आणि म्हणून आषाढ अमावस्येला आपल्याला या ठिकाणी एक दिवा जो आहे तर तो अवश्य लावायचा. आता हा दिवा लावल्यानंतर कमीत कमी तो रात्री 12पर्यंत तेवत राहील, याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची. आणि हा दिवा 6 नंतर लगेचच लावायचा आहे. जास्तीत जास्त प्रयत्न करा जेणेकरून जास्त वेळ जो दिवा आहे तर तो आपल्या घरामध्ये तेवत राहील. किंवा बाल्कनीमध्ये दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावला तरीसुद्धा चालेल. नंतर दुसरा जो दिवा आहे तर तो आपल्याला आपल्या घराबाहेर लावायचा. जेव्हा आपण बाहेरून घरामध्ये प्रवेश करतो तर ती आपली उजवी साईड असते, तर तिथे हा जो दुसरा दिवा आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करायचा आणि तिथेसुद्धा आपल्याला 1 ग्लास भरून पाणी ठेवायचं. कारण बघा, आपले पूर्वज जे असतात ना तर ते तिथे येऊन थांबलेले असतात. ते आपल्या उंबरठ्याच्या आत येत नाही, ते तिथूनच आपल्याकडे बघत असतात, आपली वाट पाहत असतात. आणि तिथे जेव्हा तुम्ही दिवा लावताना तेव्हा अमावस्येच्या दिवशी रात्री जेव्हा ते पृथ्वीवरून पितृलोकांकडे जातात ना तेव्हा त्याच्या वाटेवरील जो अंधार असतो तर हा नाहीसा होण्यासाठी आपण हा दिवा तिथे लावत असतो. म्हणून संध्याकाळी तिथे सुद्धा एक दिवा लावा जो
आपल्या पितरांसाठी आपल्याला लावायचं आहे. तर अशा पद्धतीने हे 2 दिवे अवश्य तुम्हाला आषाढ दीप अमावस्येला लावायचे आहेत. दिव्यांची अमावस्या आहे आणि खास करून पितरांसाठी हे दिवे जे आहेत ते तुम्हाला नक्की लावायचे. त्याचबरोबर बघा, या अमावस्येच्या दिवशी तुम्ही सकाळी आपल्या घरामध्ये जो पिण्याचा माठ असतो पाण्याचा, तर तिथे सुद्धा आपल्याला पितरांचा वास असतो हे माहीतच आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही पाणी असतं, हंडा असेल, माठ असेल, तर त्या ठिकाणी पितरांचा वास असतो. म्हणून तिथे सुद्धा एक दिवा तुम्हाला शक्य झालं तर त्यांच्या नावाने नक्की लावा. तसेच तुमच्या घराजवळ जर पिंपळ वृक्ष असेल तर त्या पिंपळ वृक्षाखाली सुद्धा एक दिवा जो आहे तो तुम्ही नक्की लावा. कारण या वृक्षामध्ये सुद्धा आपल्या पितरांचा वास असतो आणि तिथे दिवा लावल्याने सुद्धा आपल्या घरातील अनेक अडचणी ज्या आहेत त्या दूर होत असतात. अमावस्येच्या दिवशी पिंपळ वृक्षाखाली दिवा लावल्याने घरातील प्रखर पितृदोष, नजरबाधा, इडापिडा, दारिद्र्य जे आहे तर ते दूर होऊन आपल्या घराची, मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होते. म्हणून तिथे सुद्धा एक दिवा तुम्ही लावू शकता. आता आपण घरामध्ये जे कणकेचे दिवे लावलेले आहेत तर ते दुसऱ्या दिवशी उचलून घ्यायचे. ते तांदूळसुद्धा उचलायचे. तिथे तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर त्या वृक्षाखाली जाऊन ते दोन्ही दिवे तुम्हाला टाकून द्यायचे. तांदूळसुद्धा तिथेच टाकायचे. असं त्यानंतर बघा, तिथे असणारे कीटक जे आहेत, पक्षी, मुंग्या वगैरे ते खाऊन जातात आणि ते जे अन्न असतं ना तर ते पितरांपर्यंत पोहोचत असतं आणि म्हणून हे कणकेचे दिवे जे आहेत ते पितरांसाठी लावले जातात. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती, शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला तर नक्की लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.